नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। भारतीय राज्यघटना हीच भारतीय जनतेचा प्राण आणि स्वाभिमान आहे। मात्र ही राज्यघटना बदलण्यासाठी आणि देशातील लोकशाही उद्ध्वस्त करून हुकुमशाही आणण्याचा भाजपाचा षडयंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती। तर मात्र जनतेने वेळेस भाजप आणि शिंदे गटाला त्यांची पात्रता दाखवली, अशी टीका माजी मंत्री व काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी लगावली आहे। तर मुख्यमंत्री शिंदे यांनी काही संस्थांमध्ये शहरी नक्षलवादी असल्याचा दावा केला होता। त्यावर शहरी नक्षलवादीची नवी थेअरी मांडून मुख्यमंत्री दलित संघटनांकडून उभारण्यात जाणाऱ्या आंदोलनाबाबत लोकांची दिशाभूल करत आहेत। त्यांना राष्ट्रीय स्वयंसेविका संघाच्या मार्गाखाली राज्याचा गृह विभाग काम करीत आहे हे दिसत नाही का, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला। तर लोकसभा निवडणुकीत सरकाराविरोधात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पदवीशीरपणे खोटे कथन पसरवले आहे। त्यामुळे नक्षलवाद केवळ गडचिरोलीतून नसून शहरी नक्षलवादी काही स्वयंसेवा संस्थांमध्ये शिरले आहेत, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला। तर ठाण्यात टिपटॉप प्लाझा येथे कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराकरिता आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। तर शहरी नक्षली असलेल्या संस्थेने पंतप्रधानांना हटवायचा नारा दिला होता। मात्र विकासाचा अजेंडा गाडून मुख्यमंत्री पुन्हा प्रधानमंत्री झाले। त्यामुळे या संस्थेची चिंता आता वाढली आहे, असे देखील शिंदे यांनी म्हटले आहे। तर गरीब वंचित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देण्याच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांच्या अधीनस्थ असलेला समाज कल्याण विभागातील प्रशासनाने कोटीचा मलिदा लुटला होता। अनेकदा समोर आले आहे की मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा वाढ करण्याच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या आर्थिक सुविधाचे वाढ केल्याचे दिसून आले होते। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।